त्र्यंबक पासनं जी गोदावरी सुरू होते तर ती बे ऑफ बेंगॉल पर्यंत अध्यक्ष महोदय जाते। जवळपास 1450 मैलाचा हा प्रवास करत गोदावरी नदी ही त्र्यंबक पासनं तर बे ऑफ बेंगॉल मध्ये जाते अध्यक्ष महोदय। आणि जवळपास 3,12,322 स्क्वेअर किलोमीटरचा अध्यक्ष महोदय हा पूर्ण भूभाग याच्यामध्ये विभागला, या गोदावरी खोऱ्यामध्ये येतो अध्यक्ष महोदय। यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिसा, कर्नाटका आणि थोडासा भाग अध्यक्ष महोदय छत्तीसगड, त्यावेळेस 2 राज्य होती अध्यक्ष महोदय, आता झाली दोन अध्यक्ष महोदय। परंतु संपूर्ण जास्तीत जास्त गोदावरी खोऱ्याचा हा भाग महाराष्ट्रात येतो अध्यक्ष महोदय। आणि पाणी लवादानी जेव्हा पाणी वाटप दिलं तेव्हा 3389 टीएमसी पाण्याचं वाटप लवादानी महाराष्ट्राला 1089 इतकं पाणी त्यांनी अध्यक्ष महोदय आपल्याला वापरायला सांगितलं। 995 मध्य प्रदेशला, कर्नाटकाला 335 असे वेगळे दिले अध्यक्ष महोदय। परंतु जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातून त्र्यंबक पासनं तर जायकवाडी पर्यंत 195 टीएमसीचा सर्वसाधारण पाऊस पडेल या आधारावर धरणांना परवानगी देण्यात आली अध्यक्ष महोदय। आणि म्हणून जायकवाडीमध्ये 76 टीएमसी लाईव्ह स्टोरेज राहिला पाहिजे आणि ऊर्ध्व भागामध्ये अध्यक्ष महोदय 115 टीएमसी पाणी असेल असं गृहीत धरून हे सगळं अध्यक्ष महोदय प्रश्न असा निघतो, हे सांगतात की हे धरण बरोबर नाहीये याच्यामध्ये। अध्यक्ष महोदय हे आपण नाही काढलेलं, पूर्ण भारताची परिस्थिती बघून हे लवादानी निर्णय करून दिलेले आणि त्याप्रमाणे बांधलेले ही सगळी धरणं अध्यक्ष महोदय। आणि याच करिता कधीही पालन अध्यक्ष महोदय समन्यायी पाठवायचं होत नव्हतं, म्हणून MWRA कार्य हा अस्तित्वात आला। परंतु अध्यक्ष महोदय याची अक्षरशः प्राधिकरणाने थट्टा केली अध्यक्ष महोदय, थट्टा। खोऱ्यामध्ये अध्यक्ष महोदय जायकवाडी ते ऊर्ध्व खोरं याच्यामध्ये 21,760 स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण कॅचमेंट एरिया आहे अध्यक्ष महोदय। त्यामध्ये इंटरसेप्टेड एरिया हा फक्त 7,000 स्क्वेअर किलोमीटरचा अध्यक्ष महोदय आणि राहिलेला 14,500 हा सगळा कॅचमेंट एरिया फ्री कॅचमेंट आहे अध्यक्ष महोदय। परंतु फ्री कॅचमेंट एरियामध्ये 350 ते 750 mm च्या वरती कधी पाऊस पडलेला नाही अध्यक्ष महोदय। आणि ऊर्ध्व खोऱ्यामध्ये जिथे 7,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे तिथे जवळपास 1200 पासनं तर 4,500 mm पर्यंत पाऊस पडतो अध्यक्ष महोदय। आणि म्हणून पाण्याचं वाटप जे ठरलं होतं त्या क्षेत्रांप्रमाणे अध्यक्ष महोदय ते ऊर्ध्व भागामध्ये 4,50,000 एकर अध्यक्ष महोदय इतक्या क्षेत्रांकरता हे सगळं ठरलं होतं अध्यक्ष महोदय। आणि जायकवाडीमध्ये जेव्हा हा भाग जायकवाडी आणि तिथून पुढे नांदेड पर्यंत अध्यक्ष महोदय जवळपास 7 लाख एकर इतका भूभाग निश्चित करून अध्यक्ष महोदय ही धरणं बांधल्या गेली होती। परंतु अध्यक्ष महोदय गेल्या कित्येक वर्षापासून कधीही जायकवाडीला पूर्ण पाणी येऊ दिलं नाही अध्यक्ष महोदय, अजिबात येऊ दिलं नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय सोडा हा प्रश्नच पाहिजे नाही अध्यक्ष महोदय, अडवलं गेलं अध्यक्ष महोदय आतापर्यंत पाणी। जर आपण बघितलं नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जवळपास 350 गावं अशी आहेत अध्यक्ष महोदय की त्यांच्यावरही सतत अन्याय होत आलेला आहे अध्यक्ष महोदय। आपण पालखेड अध्यक्ष महोदय आपणास मी माहिती करता सांगतो अध्यक्ष महोदय, जायकवाडी प्रकल्पाला जेव्हा 76 टीएमसी ची लाईव्ह स्टोरेजची परवानगी देण्यात आली अध्यक्ष महोदय तेव्हा ऊर्ध्व भागामध्ये याच्यामध्ये पुणेगाव असेल, ओझरखेड असेल, पालखेड असेल, वाघाड असेल, एरएमसी पर्यंतचा पूर्ण भूभाग अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पुणेगावला 0.62 टीएमसी, त्याच्यानंतर करंजवणला 5.37 टीएमसी अध्यक्ष महोदय, ओझरखेडला 2.13 टीएमसी, पालखेडला 0.75, 2.5 वाघाड असा हा सगळा परवानग्या अध्यक्ष महोदय त्यावेळेस देण्यात आल्या होत्या। तसंच ओझरवेरला आणि मुळा प्रवरा याच्यामध्ये सुद्धा परवानगी देताना अध्यक्ष महोदय मुळा प्रवरा या भागाला 21.5, निळवंडेला आता अध्यक्ष महोदय आणखी याच्या पुढे महाराष्ट्र शासनाने अध्यक्ष महोदय 2004 साली एक परिपत्रक काढलं होतं की इतकी परवानगी नंतर एकही धरण तिथे बांधल्या जाणार नाही। परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय आजही तिथे अतिरिक्त धरणांचं बांधकाम चालू आहे आणि जवळपास 48 टीएमसी चे जास्तीचे धरण अध्यक्ष महोदय ऊर्ध्व भागामध्ये बांधण्यात आली आहे अध्यक्ष महोदय।
हे मी नाही सांगत अध्यक्ष महोदय, हायकोर्टमध्ये दिलेल्या अफिडेव्हिट मध्ये आणि मी माहितीच्या अधिकारात आणि पत्र देऊन जी माहिती मागितली अध्यक्ष महोदय, त्यांनी हे स्वतः कबूल केलेलं अध्यक्ष महोदय. आणि माननीय मंत्री महोदयांनी वरती विधान परिषदेमध्ये सांगताना सांगितलं, कबूल केलेलं आहे की होय अतिरिक्त धरणं ही बांधल्या गेलेली आहेत अध्यक्ष महोदय.